फिल्डिंग सज्ज करायचे ताराबाद सुपर किंग्सने. ताराबाद सुपर किंग्स प्लेइंग एट देण्यासाठी यायचंय. हॅलो हॅलो शिट्ट्या मारी रे. लगेचच बॅटिंग सज्ज करायची. तेजस दादा पिंपळचे. कुणाल भाऊ कुणाल प्लेइंग एट देण्यासाठी इकडे यायचंय. ताराबाद सुपर किंगचा आयकॉन प्लेइंग एट देण्यासाठी इकडे यायचंय. कुणाल चमळे प्लेइंग एट देण्यासाठी इकडे यायचंय आणि लवकर फिल्डिंग सज्ज करायची. धीरज धीरज प्लेयरांचं नाव द्यायला इकडे ये पटकन. आणि बाकीचे ग्राउंड सोडा. साई इंडियनचे विक्की दादा आणि तेजस पिंपळ झालेत मित्रांनो. विक्की कापडणीस आणि तेजस पिंपळ झाले मित्रांनो. आणि आपले आयकॉन कुणाल दादा संभळे आले पहिलं षटक घेऊन. काल अतिशय चांगल्या प्रकारे षटक टाकले त्यांनी. बघूया आज काय करता कुणाल दादा संभळे. पहिला बॉल टाकलाय पहिलाच मित्रांनो चौकारच्या दिशेने. पहिलाच बॉल चौकार. आयकॉन वर्सेस आयकॉन मित्रांनो. दोघे आयकॉन आहे समोरासमोर. परत एक मारला मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आणि एक रनाची छोटी धाव. नो बॉल नो +1. परत एकदा मित्रांनो कुणालने. परत एक बॉल मारलाय आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आकाशने. तीन बॉल टाकलाय आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय राहुलने. परत एक त्याच दिशेने आणि कामेशने टाकले आणि विकेट आली मित्रांनो. इथं विकेट आला कापडणीची.
बघूया दुसरं षटक कोण घेऊन येतं आणि वीरपाल आलाय मित्रांनो आपला नेक्स्ट बॅट्समन. घेऊन वीरपालने पहिला बॉल टोलावून एक रनाची सोडती धाव घेतली आणि निलेश सरांनी बॉल हातात घेतलाय मित्रांनो. अंपायर नो बॉल आहे मित्रांनो. नो +1. परत एक मित्रांनो नो बॉल मित्रांनो. नो बॉल मित्रांनो. बॉलिंग टीमने थांबा नो बॉल दिला अंपायरांनी. अंपायर रन्स किती? पंजी ना? पंजी. परत एक मारलाय मित्रांनो आणि चौकार आलाय मित्रांनो त्या तेजस सिंपल्सने त्याच्या बॅटने. गेलाय मित्रांनो. हा निर्णय नॉन स्ट्रायकरचा राहणार आहे. मध्ये कोणीच बोलू नका. हा आणि रिव्ह्यूचा टाइम सुद्धा गेलेला आहे. ओके कंटिन्यू मॅच करा. अंपायर्स जागेवर जा. मॅच कंटिन्यू करा पटकन. मॅच कंटिन्यू करायचे लगेच. परत टाकलाय चांगलं क्षेत्ररक्षण प्रकाश करून. दोघे फिल्डर जात आहे मित्रांनो. वीरपाल रनआउट झालाय मित्रांनो. अति घाई केली त्यांनी रन पळण्यासाठी मित्रांनो. द्यायचा आहे. वीरपाल अतिशय नवीन बॅट्समन आलाय. बॅट्समन नेमका आहे मित्रांनो आपल्या संघासाठी नेक्स्ट बॅट्समन. अतिशय हळू गतीने बॉल टाकलाय मित्रांनो आणि टच करून डॉट बॉल. परत एक मारलाय आणि प्लेयरच्या वरून बॉल गेलाय मित्रांनो. चौकार. चार बॉल झाले. पाचवा बॉल टाकतोय सिद्धू. परत एकदा मारलाय तेजस पिंपळसेने. सगळ्यांच्या वरून बॉल गेलाय मित्रांनो आणि बॅक टू बॅक फोर्स.
अतिशय क्वालिटीचे शॉट मारतोय इथं तेजस पिंपळसे. एक रनाची चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पण बॉल देऊन द्यायचा मित्रांनो थोडा. अंपायरचा रिव्ह्यू आहे मित्रांनो, बघूया. आवाज बघतो मी करून घेतो. नॉट आउट. पंचे घ्यायचे मित्रांनो, पंचे आले मित्रांनो ते. विशाल मानकर तू बाहेर जायचे मित्रा. हो, एक मिनिट मॅच थांबा प्लीज. विशाल दादा गॅप घेतल्यावर जाय ना बाळा तू प्लीज. ओके बेटा आता नको जाऊ प्लीज. साई वाले मी पेनल्टी लावला. सॉरी हा, त्याला माफ करेल मग मी. मला बोलायचं नाही नंतर. स्कोर 230 धावा आणि कामेश गोसावाला मित्रांनो आपल्या संघासाठी नेक्स्ट बॉलर. पहिला बॉल आणि चांगली फिल्डिंग केली मित्रांनो. परत एक बॉल टो लावून डॉट बॉल आलाय मित्रांनो इथे. टाकलाय आणि चौकार आलाय मित्रांनो. दोन बॉल चांगले टाकले, सफल ओव्हर होती पण ती
करायचे आणि परत आपल्या संघासाठी चौथं षटक घेऊन आले आयकॉन कुणाल भाऊ समळे. आणि परत एकदा आयकॉन वर्सेस आयकॉन मित्रांनो, समोरासमोर आयकॉन्स. पहिलाच बॉल वाईड आला आहे मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट अंपायर्स आलेत मित्रांनो इथे. दुसरा बॉल आणि डॉट बॉल आलाय मित्रांनो. अतिशय चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय कुणाल संभळे. तिसरा बॉल टाकलाय आणि परत तो पण डॉट बॉल असणार आहे मित्रांनो. अतिशय चांगली ओव्हर टाकतोय, आपल्या आयकॉन होण्याचं फर्ज निभवतोय मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट बॉलिंग करतोय आणि परत एक मारला आहे आणि अतिशय सुंदर फिल्डिंग केली इथं सरांनी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालंय मित्रांनो इथे आणि 4 रन वाचवण्यात यश आलाय मित्रांनो इथे. परत एक मारलाय आणि अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय मित्रांनो इथे सिद्धूने. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालंय मित्रांनो इथे. हो, तेजस पिंपळसे. पाचवा बॉल मारलाय आणि परत त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण मित्रांनो आणि 1 रनाची चोरटी धाव. 1 रन चोरलाय मित्रांनो. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल आहे मित्रांनो. सुंदर, अतिशय सुंदर बॉलिंग करतोय मित्रांनो आयकॉन आपल्या संघासाठी. कुणाल दादा आतापर्यंत सफल ओव्हर आले मित्रांनो. शेवटचा बॉल आणि चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो आणि परत एक डॉट बॉल आणि अतिशय सुंदर प्रकारे ओव्हर टाकले मित्रांनो. 4 षटक 41 धावा मित्रांनो. अतिशय चांगलं षटक टाकलंय मित्रांनो कुणाल संभळेने आणि आपला आयकॉन होण्याचं नातं इथं निभवलंय मित्रांनो. आणि परत एकदा कामेश गोसावी आलाय मित्रांनो आपली दुसरं षटक घेऊन. ड्रिंक्स ब्रेक आहे मित्रांनो. पटापट मॅच सुरू करायची. अंपायरांना पण पाणी द्यायचंय मित्रांनो. कामेश गोसावी आला आपलं दुसरं षटक घेऊन. 4 षटक 41 धावा आहे मित्रांनो. पहिला बॉल चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे आणि तेवढी चांगली फिल्डिंग निलेश कुवर सरांकडून. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय मित्रांनो इथं निलेश सरांनी आणि अतिशय चांगला शॉट होता पण अडवण्यात आलाय. ही परत एक मारला आहे मित्रांनो आणि तोही कुणालने पकडलेला आहे मित्रांनो आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. परत तिसरा बॉल मारण्याचा प्रयत्न, अतिशय रागात मारण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल आलाय मित्रांनो आणि कामेश करून अतिशय चांगली गोलंदाजी होते मित्रांनो. चौथा बॉल मारलाय आणि चौकार मित्रांनो. बऱ्याच वेळानंतर चौकार बघायला मिळतोय मित्रांनो. अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे चौकार मारलाय मित्रांनो. पाचवा बॉल बघूया कामेश काय करतो. परत एक डॉट बॉल. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय कामेश.
आणि परत एक त्याच दिशेने चौकार मारलाय मित्रांनो. बऱ्याच वेळापासून बांधून ठेवलेलं होतं तेजसला, पण त्याने चौकार मारलाय मित्रांनो. 5 षटक 49 धावा, 2 विकेट. अतिशय चांगलं. ही लास्ट ओव्हर आहे, 6वी ओव्हर आहे. याच्यानंतर दोन्ही पुढच्या टीमची कॅप्टन लगेच फिल्डिंग सज्ज करायची कुणाल भाऊ. अजून हे 2 सामने बाकी आहे मित्रा. लवकर लवकर टाइमपास अजिबात करू नको. आणि परत एकदा क्रिसवर पोपट. पोपट आणि बॉलर नेम निलेश कुवर सर येत आहे मित्रांनो. नवीन चेहरा दिसतोय मित्रांनो बॉलिंग करण्यासाठी. निलेश कुवर सर मित्रांनो नवीन चेहरा दिसतोय. बघूया मित्रांनो पहिल्याच वेळा या ग्राउंडवर बॉलिंग करताना निलेश कुवर सर काय करता बघूया मित्रांनो. आणि त्यांच्या समोर पोपट दादा आहे. बघूया पटकन फास्ट कुणाल फास्ट. अजूनही 2 सामने बाकी आहे मित्रा. आपला पहिला बॉल टाकण्यासाठी सरही रेडी आहे आणि पोपटही तो मारण्यासाठी रेडी आहे मित्रांनो. बघूया पहिला बॉल आणि नो मित्रांनो. आणि पंजी आले मित्रांनो. पहिलाच बॉल आणि आयकॉन कानात सांगताना. आणि ओव्हर चेंज झाले मित्रांनो. इथे ओव्हर चेंज झाली. राहुल दादा आले आता गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर कॅन्सल मित्रांनो. इथं फुगटची पंजे आले मित्रांनो. इथं साइड यांच्या खात्यात. आयकॉन आणि काय झालं तेजस दादा. ओके दोघे आयकॉन समजून घेणार आहे मित्रांनो. राहुल दादा आले मित्रांनो. पहिला बॉल आणि त्याच दिशेने टोलवलेला आहे आणि चौकार. बॉल देण्यासाठी सहकार्य करायचंय. अतिशय चांगल्या प्रकारे बॅक टू बॅक फोर्स मारले मित्रांनो. नो बॉलचा रिव्ह्यू बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय मित्रांनो नो बॉलचा. आमदार चषक 2026 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो. नो बॉल आहे मित्रांनो. अतिशय चांगल्या प्रकारे आयकॉन पटकन सामना सुरू करायचा लगेचच. कुणाल प्लीज बेटा खूप वेळ जातोय. बॉल टाकून झाला नाही. मारलाय मित्रांनो. खोदून काढलाय मित्रांनो. चौकार. हॅट्रिक घेतले मित्रांनो. 2 नो बॉलला आणि 1 बॉलला चौकार. आयकॉन फिल्डिंग सज्ज करतोय मित्रांनो. परत फिल्डिंग सज्ज करतोय आयकॉन.
मारलाय आणि मित्रांनो परत एकदा चौकार, परत एक चौकार आलाय मित्रांनो. मित्रांनो कमबॅक केलाय आणि विकेट घेतले मित्रांनो. अतिशय चांगली बॅटिंग करत होता. 6 बॉलात 16 रन केलेले होते मित्रांनो पोपटने. आणि आता स्वप्नील गवळे आले मित्रांनो नेक्स्ट बॅट्समन. अतिशय चांगली बॅटिंग करून गेलाय मित्रांनो पोपट आपल्या संघासाठी. 6 बॉलात 16 रन केले मित्रांनो पोपटने. पटकन फिल्डिंग सज्ज करायचे मित्रांनो. टाइमपास अजिबात करू नका. अजूनही 2 सामने बाकी आहेत. हा बेटा उडको पण तू जास्त उड करतोय. मारलाय मित्रांनो आणि बॉल सापडलेला 9 आणि विकेट आले मित्रांनो. रन आउट झालाय मित्रांनो. आणि आता तुषार भामरे आलाय मित्रांनो. सोमपूरचा तुषार भामरे. आणि स्ट्राईकला आहे तेजस पिंपळसे. पहिलेपासून टिकून राहिलाय मित्रांनो. 27 बॉलात 44 धावा केलाय मित्रांनो तेजस पिंपळसेने. बघूया त्याची 50 कंप्लीट होते का. 2 बॉलात काही जादू दाखवतो का. नो बॉल. तेजसला 50 साठी 2 बॉलात लागताय 6 रन. बघूया मित्रांनो काय होतं. त्याच्या बॅटीने 6 रन जाता का नाही. त्याची 50 कंप्लीट होते का नाही. आणि मारलाय पण तेवढी चांगली फिल्डिंग पण अति उत्साह आणि चौकार आणि नो बॉल. पंजाले मित्रांनो इथे. गुड कॉल सर. झाली झाली का. नाही एक नो आला. 2 पाहिजे. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू कशाचा आहे. नो बॉलचा रिव्ह्यू बॉलिंग टीमचा. नो बॉल. 2 बॉलात 2 रन करायचे तेजस पिंपळसाला 50 कंप्लीट करण्यासाठी मित्रांनो. बघूया पहिलाच मित्रांनो पहिलाच टाकून तेजस पिंपळसाची 50 झालेली आहे मित्रांनो. इथे सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या मित्रांनो.
30 बॉलात 52 रन मित्रांनो तेजस पिंपळसेचे. आणि परत एक चौकार आणि षटक संपलंय मित्रांनो. किती 81 का 6 षटक 81 धावा मित्रांनो. ताराबाद सुपर किंग्सला जिंकण्यासाठी करायचे 82 धावा. सौरभ बॉल द्यायचा आहे. साई इंडियन्सने लगेच फिल्डिंग सज्ज करायची आणि ताराबाद सुपर किंग्स आपण बाहेर जायचं आणि बॅटिंग साठी लगेच स्क्रीचवर यायचंय. ते गाड कोणाचं आहे बाहेर घ्यायचंय मित्रांनो. लगेचच फिल्डिंग सज्ज करायचे मित्रांनो. लगेचच फिल्डिंग सज्ज करायचे साई इंडियन्स. बरं बरं तुषार भामरे आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय आणि राहुल कापडणीस आणि आविद दादा हे आले पहिले बॅट्समन. पहिला बॉल टाकतोय तुषार भामरे. पहिलाच बॉल आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय मी. डॉट बॉल परत एक टाकलाय आणि चांगल्या प्रकारे गॅप मधून चौकार मारलाय. सरळ दिशेने मारलाय आणि चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय इथं तुषारने. डॉट बॉल अतिशय सुंदर पद्धतीने बॉलिंग टाकतोय तुषार भामरे. परत एक कट केला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय इथे आणि परत एक टोलावून एक रनांची चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव कंप्लीट केले मित्रांनो. किती रन? एक षटक 5 धावा. आकाश दादा आपण इकडे यायचंय.
आकाश दादा, आकाश दादा नंतर बोलू नका. सहकार्य करा प्लीज यार. सहकार्य करायचं सगळ्यांनी. ए बॉलर कोण आहे? बॉलर नेम विजय. आणि चौकार आला इथे. कोंबडी पकड झालं होतं इथे. परत एक बॉल टोलावून अंपायर कडे अपील आणि अंपायरचा रिव्ह्यू. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. रोहित दादा कासारी इकडे यायचे तुम्ही. टेक्निकल इश्यू आहे कारण की बॅट्समन जो आहे ना तो क्रीजच्या खूप साईडने गेलेला आहे आणि म्हणून सॉफ्ट सिग्नल आउट देण्यात येईल. विकेट आले मित्रांनो आणि आकाश आलाय नेक्स्ट बॅट्समन. चुना घ्यायचा आहे सौरभ. थांबून घ्या 2 मिनिटं. अंपायर मॅच थांबवायचे 5 मिनिटं. संघ मालकांनी करून घ्या डिस्कस पोरांबरोबर. काही डिस्कस करायचं असेल तर करू शकता संघ मालक. ड्रिंक्स ब्रेक.
बॅकअप घ्यायचा, लगेच लगेच बाहेर यायचं मित्रांनो. धन्यवाद आयोजक, धन्यवाद यश भाऊ, सौरभ भाऊ, रोहित दादा कासारे आणि डॉक्टर शुभम चौधरी. टीम वर्क. धन्यवाद तेजस दादा. लगेच मॅच चालू करायची. पहिला बॉल टोललेला आहे आणि डॉट बॉल. अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय तर स्वप्नील दादांनी. त्याच पद्धतीने आणि खोदून काढलाय चौकार. अतिशय सुंदर प्रकारे चौकार मारलाय ते आकाशने. सुंदर चौकार. बॉल द्यायचा आहे, सहकार्य करायचंय. अतिशय सुंदर शॉट मारलाय. धन्यवाद. व्हाईट बॉल. परत मारला होता आणि विकेट आले मित्रांनो. अति उत्साह झाला इथे. ऋषी आला आता आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॅट्समन सिद्धू सॉरी, स्ट्राइक वर सिद्धू. पहिलाच बॉल डॉट बॉल आणि दुसरं षटक संपलंय. 2 षटक नंतर टीमचा स्कोर आहे 14 धावा, 2 विकेट. 24 बॉलात 68 रन लागताय. 24 बॉल 68 धावा. तिसरं षटक घेऊन आलाय तेजस पिंपळसे, टीमचा आयकॉन. बघूया कसं टाकतो त्याचं षटक. आणि प्रेक्षकांनी बाउंड्री लाईन पासून मागे थांबायचंय. तेजस पिंपळसे. पहिला बॉल टाकलाय, टोललेला आहे आणि तुषार बांबरेकडे च्या हातात चांगली फिल्डिंग. दुसरा बॉल मारला आहे आणि चौकार गॅप मधून. दोन मिनिटं मॅच थांबवायची. 5 मिनिटात मॅच थांबवायची मित्रांनो. चालू करायचे मॅच. झालंय काम. गणू दादा तुम्ही बाहेर जाणार आहात. तुम्ही थांबा. तुम्ही दोन्ही. सर किती बॉल झाले? अंपायर 2 बॉल झालेत. तिसरा बॉल कट लावून चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तर वीराने. डॉट बॉल. अतिशय सुंदर प्रकारे बॉलिंग करतोय तेजस पिंपळसे. परत एकदा रिव्ह्यू घ्यायचा आहे.
रिव्ह्यू कोणाचा आहे? अंपायर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ओके बॉस. अंपायर्स नो बॉल. नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. मारला होता चौकारच्या दिशेने पण अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय तुषार भामरेने. 4 रन वाचवले आपल्या संघाचे तुषार भामरेने. हातात घेऊन फेकलाय बॉल. परत एक कट करून सुंदर फिल्डिंग केले. परत एकदा विक्की दादाने अतिशय सुंदर फिल्डिंग आणि परत 4 रन वाचवले आहे आणि 3 षटक नंतर 3 षटक नंतर टीमचा स्कोर आहे 21 धावा, 2 विकेट. डॉट बॉल. विजय आलाय 2 बॉल डॉट मित्रांनो. परत एक मारलाय आणि चौकार. क्षेत्ररक्षणाकडून मिसफिल्ड झाली आणि बॉल गेला आहे बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा डॉट बॉल. अतिशय उत्कृष्ट बॉलिंग करतोय विजय. परत एकदा डॉट बॉल. परत अतिशय चांगली बॉलिंग करतोय इथे. शेवटचा बॉल आणि चौकार. शिवशक्ती वर्सेस देव मामलेदार या संघाने टॉस साठी इथं यायचंय. लगेचच यायचंय. दोघी संघाचे आयकॉन कॅप्टन, दोघी संघांचे कॅप्टनने इथं यायचं आहे. 12 बॉलात 53 रन्स लागत आहे मित्रांनो. 12 बॉल 53 धावा. शिवशक्ती वॉरियर्स यांचा एक प्लेअरने इकडे यायचंय. शिवशक्ती वॉरियर्स टॉस पाडण्यासाठी इकडे यायचंय. तेजस पिंपळसे. पहिला बॉल आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण केलंय इथं. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण केलंय इथं विक्की दादांनी. अकरा बॉलात 52 रन आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि विकेट. विकेट रनआउट झाले तिथं राहुल दादा. बाहेरून कोणीच बोलायचं नाही. बाहेरून कोणीच बोलायचं नाही. भैया डेड बॉल. हॅलो, सगळे माझे मित्र आहेत. सगळ्यांनी सहकार्य करा प्लीज. मला बोलायला नका लावू. ओके. लाईट बंद करायचंय गाडीचं बाहेरून. गाडीचं लाईट बंद करायचंय 4 व्हीलर.
सामना चालू करायचा आहे तेजस दादा. डॉट बॉल. अतिशय चांगल्या प्रकारे बॉलिंग करत आहे तेजस पिंपळसे. परत एकदा डॉट. कसला वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय बॅट्समनने. शिवशक्ती वॉरियर्स आणि देव मामलेदार वॉरियर्स यांनी लगेचच टॉस करायचा आहे. शिवशक्ती वॉरियर्स यांचा कप्तान इकडे येईल टॉससाठी. प्रांजल दादा जर्सी काढून घ्या. कॅमेरा चालू आहे. शिवशक्ती वॉरियर्स. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बॉल कंप्लीट. ही षटक संपताच पुढचा टॉस होईल मित्रांनो. फटकवलेला आहे आणि चौकारच्या दिशेने. सगळ्या लहान पोरांनी काळजी घ्यायची. कोणाला बॉल लागल्यास लहान पोरांची काळजी घ्यायची. वन बाउन्स आहे. ओके वन बाउन्स. वन बाउन्स दिला आहे. वॉर्निंग दिली. ओके ओके कंटिन्यू कंटिन्यूज कंटिन्यूज कंटिन्यूज. अति उत्साहात मारला षटकार आणि विकेट. आणि कुणाल दादा समळे आयकॉन प्लेयर खूप लेट झाले आहेत. टॉसचे टॉसचे मानकरी नानासाहेब भांबरे आणि माणिक सर भांबरे यांनी ग्राउंडवर यायचंय. नानासाहेब तुम्हाला ग्राउंडवर यायचंय. या 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 टॉच करायचं तुम्हाला. या दोघं भांबरे थांबून घ्यायचंय. नानासाहेब बाहेरून यायचंय. व्हाईट बॉल. मोहित जायकड्याचा मोहित. नो बॉल पंजे आले इथं अजून. सहा बॉलात 42 रन्स. धन्यवाद मित्रा बॉल दिल्याबद्दल. बॉलर चेंज झालाय. वीरपाल. पहिला बॉल आणि डॉट बॉल अतिशय सुंदर पद्धतीने. वाईट. सॉफ्ट कॉपी वाईट आहे. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. लगेचच टॉस करून घ्यायचा आहे. नानासाहेब भांबरे आणि माणिक भांबरे सर स्पीचवर जाऊन. शिवशक्ती वॉरियर्स आणि देव मामलेदार वॉरियर्स यांचा टॉस राहील. कॅमेरा इकडे करायचा आहे दादा. कॅमेरा इकडे करायचा आहे. टॉस कडे. टॉस होतोय.
अंपायर देव मामलेदार वॉरियर्सने टॉस जिंकलाय आणि 5 मिनिटात त्यांनी निर्णय द्यायचा आहे. वन बाउन्स वॉर्निंग. बॉल आहे. वीरपाल थांबा थांबा रेडी होऊ दे वीरपाल. काहीच नका घेऊ. परत एक बॉल टोलवून रनआउटचा चान्स होता पण खूप जास्त अंतर होतं स्टंपांचं आणि बॉलचं. कटआउट झालाय कुणाल समळे. 0 आउट झालाय कप्तान. आपल्या संघासाठी काहीच करू शकलेला नाही कप्तान. आणि धीरज साळवे हो आउट झाला. थांबून घे 1 मिनिट वीरपाल. देव मामलेदार संघाने बॅटिंग चूज केली. बॅटल धीरज साळवे.